जय भीम मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल। हे बघा, 14 एप्रिलची मी तयारी अशा प्रकारे केली। ही रांगोळी आहे। रांगोळी मला वेळ नसल्यामुळे मी रांगोळी एकदम छोटी काढली। मी काही मोठी रांगोळी काढू शकले नाही, कारण मी काही कारणास्तव मी मम्मीकडे असल्यामुळे मला म्हणजे एवढा वेळ मिळालाच नाही। हे दिवे लावलेत मी। दरवर्षी दिवाळी लावत असते, एकदम दिवाळीप्रमाणे, कारण आपली दिवाळी म्हटली तर खरी एप्रिलच आहे। त्यामुळे मी दरवर्षी एप्रिलला दिवे लावते, पूर्ण घर भरून दिवे लावत असते। पण यावर्षी मी नाही लावू शकले, जे होते तेच मी लावले। कारण मी मम्मीकडं होते, तर मी एप्रिलच्या एक दिवस आधीच इकडं आलते। त्यामुळं मला एवढी सजावट करायला किंवा एप्रिलची तयारी करण्यासाठी एवढा मला काही वेळ मिळाला नाही। त्यामुळं मी एकदम साधी एकदम सिंपल अशा प्रकारे मी तयारी केली। हे बघा, आमची वंदना घेण्यासाठी आमची तयारी चालू होती। साचीचे पप्पा व्हिडिओ काढत होते। ही रांगोळी काढली मी। सिद्धांत मांडीवर होता, मांडीवर असल्यामुळं मी एवढी काही रांगोळी खास जमली नाही ती, पण मग काढली। तो रडत होता, त्यामुळे त्याला मांडीवर घेऊनच रांगोळी काढली। ही अशी मी तयारी केली बघा। तुम्हाला कशी वाटतील कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा। ही आहे माझी यावर्षीची एप्रिलची तयारी। अशी मी सजावट केली ती एकदम नॉर्मल साधी आपली, जास्त नाही करू शकले मी। समजून घ्या थोडं। आता आम्ही बसले बघा वंदना घेण्यासाठी। वंदनाची तयारी चालू होती। तर बघा, वंदना घेतोय आम्ही तिघेजण। सिद्धांत झोपला होता, त्यामुळं नाही तर मग आमची वंदना म्हणजे घेणं झालंच नसती। तर झोपला म्हणून बरं राहिलं। आता आम्ही घेतोय बघा वंदना। साची पण बघा कशी बसली वंदना घेण्यासाठी। ती म्हणजे साची लहानपणापासून तिला खूप जास्त आवड आहे वंदना घेणे, म्हणजे गौतम बुद्धाला वंदन करणे, बाबासाहेबांचे गाणे ऐकणे, या सगळ्या गोष्टीची तिला खूप जास्त आवड आहे। कारण जेव्हा ती माझ्या पोटात होते, म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होते, तर मी प्रेग्नेन्सीमध्ये बाबासाहेबांचे आणि गौतम बुद्धांचे जेवढे माझ्याकडनं होईल तेवढे मी पुस्तकं वाचले। आणि मला तर चांगलाच अनुभव आहे की आपण प्रेग्नेन्सीमध्ये कुठलं का होईना, कुठले का महापुरुषांचे कोणते की पुस्तकं वाचायलाच पाहिजे, किंवा जनरल नॉलेज म्हणा किंवा असं, तर आपण पुस्तकं वाचायलाच पाहिजे। कारण हा माझा अनुभव आहे, मी साचीवरनं सांगते। तिच्यामध्ये ते